गुप्तधनाच्या लालसेपोटी कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावात धक्कादायक प्रकार समोर आला। शरद माने यांच्या घरात सुरू असलेल्या विधीवरून राधानगरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। घरात भला मोठा खड्डा खोदून सुरू असलेला धार्मिक विधी सरपंच रामचंद्र कुंभार आणि सुजाण गावकऱ्यांमुळे समोर आला। प्रथमदर्शनी हा नरबळीचा प्रयत्न असल्याची शंका आल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। नंतर हा नरबळीचा प्रयत्न नसून गुप्तधन मिळवून देण्याची बतावणी मांत्रिकांना केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं। ज्या घरात हा अघोरी प्रकार सुरू होता तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। कालपासूनच या शरद मानेच्या घरामध्ये नरबळीची शक्यता आहे अशा पद्धतीची संपूर्ण गावभर चर्चा सुरू होती आणि त्यानंतर खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर 6 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे। 6 जणांवर गुन्हा देखील दाखल केलेला आहे। शरद माने याच्या घरामध्ये आपण सध्या आलो आहोत आणि त्याच्या घरातील ही देवघर आपण पाहतोय। त्याच देवघरामध्ये अशा पद्धतीने मोठा खड्डा देखील खणण्यात आला होता। हा खड्डा इतका मोठा होता की त्यामुळेच नरबळीची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली सुरुवातीला। मात्र पोलीस या संदर्भातला तपास देखील करतायत। नरबळीचा कुठलाही प्रकार नव्हता अशा पद्धतीची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे। मात्र या सगळा प्रकार जो आहे तो घडत असताना नागरिकांच्या लक्षात आलं आणि नागरिकांनी खरं तर पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि तात्काळ त्या ठिकाणी पोलीस देखील हजर झाले। ज्यांनी फिर्याद या सगळ्या प्रकरणावर दिलेली आहे ते स्वतः आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय नेमका सगळा प्रकार कालपासून सुरू होता? गेली 2 दिवस गावामध्ये दबकी आवाजात चर्चा होती की असं काहीतरी गावात घडतंय। काल दुपारी आम्हाला आमचे सहकारी प्रकाश कांबळे ग्रामपंचायत सदस्य यांना ही बातमी मिळाली। त्यांच्यामार्फत आम्ही सरपंच वगैरे यांना सगळ्यांना ही बातमी पोहोचली। त्यानंतर आम्ही तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील यांची चर्चा करून गावात सर्च मोहीम राबवली, जेणेकरून कुठं काय घडतं हे आम्हाला पण माहीत नव्हतं। गेली 6-7 वाजेपर्यंत आम्हाला ते संध्याकाळी एका घरात असं घडतंय त्या दिशेने आम्ही निघालो। काय सांगाल, एकंदरीत हा सगळा प्रकार तुमच्या गावामध्ये घडलेला आहे, तुम्ही या संदर्भात तात्काळ जनजागृती करून पावलं देखील उचलली म्हणूनच हा सगळा प्रकार थांबला, काय सांगाल? धन्यवाद। एकतर गावामध्ये पुरोगामी विचाराचं असणारं एक गाव आणि गावामध्ये अशी घटना घडते हे एक धक्कादायक प्रकार होता गावासाठी। पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आर नुसार हा प्रकार नरबळीचा नसावा, पण निश्चितपणे हा गुप्तधनाचा प्रकार आहे आणि हा प्रकार खरोखरच हे कृत्य अगदी अघोर आहे। यामध्ये जे काही सामील आहेत त्यांना निश्चितपणे शिक्षा व्हावी असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी माझी भावना व्यक्त करतो। क्वचित अनेक ठिकाणी पाहायला मिळते अजूनही अशा पद्धतीच्या घटना होत आहेत, तुम्ही मात्र त्याला न होता खरं तर पोलिसांना कल्पना दिली आणि थांबवलं। या ठिकाणी मी थोडीशी पहिल्यांदा माहिती घेतली की अशा पद्धतीनं नरबळी वगैरे तांत्रिक मांत्रिक ही जे पैशाच्या लोभानं जे गुप्तधनाची आशा वगैरे ठेवून ही लोक काहीतरी अघोरी कृत्य करण्याची शक्यता आहे असं ज्यावेळी मला गावातून अलर्ट राहण्यासंदर्भात अगदी ताकदीनं नागरिकांनी सांगितलं, तेव्हा मी माहिती घेतली आणि ताबडतोब आम्ही माझ्या सहकार्यासह ह्या ठिकाणी जेव्हा आलो त्यावेळी लक्षात आलं की हे वस्तुस्थिती खरी आहे आणि ह्यातून काहीतरी अनर्थ घडणार आहे असं वाटलं। ही सगळी अघोरी कृत्य जे आहे ते करण्याचा प्रयत्न जे आहे ते केलेला आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी गावचे पोलीस पाटील असू देत, त्यांनी देखील या संदर्भात तात्काळ माहिती जी आहे ती दिलेली प्रशासनाला। अजूनही बघितलं तर त्यांच्या घरामध्ये असे हळदी कुंकू आणि गुलालच्या पुड्या जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर गुप्तधनाच्या लोभापायी हे सगळं कृत्य केल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे, त्यामुळं नक्कीच संबंधितांवरती आता अटकेची कारवाई तर झालेली आहे। पुढील तपासामध्ये देखील या संदर्भात संबंधितांकडून आणखीन किती जणांचा अशा पद्धतीनं त्यांनी कृत्य केलेलं आहे हे देखील उघड होणं गरजेचं आहे। त्यामुळं नक्कीच आता पुढील तपासामध्ये आणखीन कुठल्या गोष्टी समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन ओंकार वळवळेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कौलव, कोल्हापूर।